चला, जेणेकरून आपण लवकरात लवकर बक्षीस वितरणाचा कार्यक्रम समाप्त करू शकतो। सर्व संघांचे संघ मालक यांना विनंती आहे आणि मुन्ना दाभोलकर आपल्याला देखील विनंती आहे की आपण कृपया व्यासपीठावरून आसनस्थ व्हा। दोन्ही पंच, त्याचबरोबर शंकू पांडलोसकर आपल्याला देखील विनंती आहे की आपण व्यासपीठावरून आसनस्थ व्हा। संकेत पांडलोसकर, तसेच ती गजानन श्रीदेवी सातेरी यांच्या चरणी नतमस्तक होऊन आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून वारखंड नागझर प्रीमियर लीग 2023 पर्व तिसरं, या तिसऱ्या पर्वातील शेवटच्या क्षणापर्यंत आपण पोहोचलोय। खूप सुंदर 2 दिवसातील हे सामने दरम्यान या स्पर्धेमध्ये खूप सुंदर पद्धतीने आपण सामने बघितले। सर्वांच्या सहकार्यानं आज आपण या अंतिम क्षणापर्यंत येऊन पोहोचलोय। या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचं रोख रुपयाचं पारितोषिक सन्माननीय मतदारसंघाचे आमदार प्रवीण आर्लेकर साहेबांकडून पुरस्कृत केलं होतं। द्वितीय क्रमांकाचं रोख रुपयाचं पारितोषिक सन्माननीय श्रीयुत ज्ञानेश्वर परब साहेब यांच्याकडून पुरस्कृत केलं गेलं होतं। तसेच विनंती होते शुभम परब साहेब आपल्याला देखील आपण कृपया व्यासपीठावर आसनस्थ व्हा। प्रथम क्रमांक चषक कैलासवासी प्रदीप वामन पाडलोसकर यांच्या स्मरणाचं सन्माननीय प्रज्ञा प्रदीप पाडलोसकर यांच्याकडून पुरस्कृत केलं होतं। तसेच सेकंड नंबर ट्रॉफी कैलासवासी प्रेमगंधा परब यांच्या स्मरणार्थ श्री गोविंद परब यांच्याकडून पुरस्कृत। तृतीय क्रमांक ट्रॉफी महेश परब यांच्याकडून पुरस्कृत। चतुर्थ क्रमांक ट्रॉफी महादेव आरोलकर साहेब यांच्याकडून पुरस्कृत। पाचव्या क्रमांकाची ट्रॉफी सन्माननीय विक्रम देसाई यांच्याकडून पुरस्कृत। सन्माननीय राजन परब साहेब आपल्याला देखील विनंती आहे की आपण कृपया व्यासपीठावरून आसनस्थ व्हा। राजन परब साहेब आपल्याला देखील विनंती आहे। तसेच मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर या आकर्षक चषकाचे आमचे पुरस्कर्ते आहेत सन्माननीय धोंडू तुळसकर साहेब यांचं देखील खूप खूप आभार। इमर्जिंग प्लेयर ट्रॉफी सन्माननीय सहदेव शेटिये साहेब, तसेच बॉल बॉक्स देखील सहदेव शेटिये साहेबांनी पुरस्कृत केले होते। त्याचबरोबर प्रत्येक सामन्याचं मॅन ऑफ द मॅच सामनावीर पुरस्काराचं चषक सन्माननीय साईनाथ भोजी साहेबांकडून पुरस्कृत केलं होतं। बेस्ट कॅच ऑफ द टुर्नामेंट साई शेटिये यांच्याकडून पुरस्कृत केलं होतं। तसेच सन्माननीय डेप्युटी पंच सन्माननीय वसंत नाईक साहेब यांच्याकडून रोख रुपये 5000 रुपयाची देणगी देखील आर्थिक मदत या स्पर्धेसाठी मिळाली, त्याचे देखील खूप खूप आभार। तसेच महानंद परब साहेब, गौरी शंकर टेलर यांच्याकडून देखील आर्थिक सहकार्य या स्पर्धेसाठी मिळालंय। तसेच सन्माननीय पंच देविदास चारी साहेब यांच्याकडून देखील 1000 रुपयाची देणगी येते। तसेच ज्ञानेश्वर परब यांच्याकडून देखील तसेच कैलासवासी आनंद नाईक यांच्या स्मरणार्थ सन्माननीय अक्षय नाईक यांच्याकडून ही स्पर्धा पूर्ण यूट्यूब लाईव्ह व्हावी यासाठी पुरस्कृत केली होती। या सर्व पुरस्कर्त्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूया, कारण या पुरस्कर्त्यांमुळे या स्पर्धेला खूप रंगत आली। कारण दातृत्व गुण, कारण बँकमध्ये किती बॅलन्स आहे, किती पैसा आहे यापेक्षा दातृत्व गुण किती महत्वाचा आहे, किती आहे याला खूप महत्वाचं आहे। या सगळ्यांच्या दातृत्व गुणासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूया। तसेच या स्पर्धेच्या ऑक्शनसाठी आम्हाला सभा मंडप, सभागृह उपलब्ध करून दिल्याबद्दल वारखंड नागझर पंचायतीचे देखील आम्ही खूप खूप आभारी आहोत। त्याचबरोबर अशोका बिल्डकॉन यांच्याकडून आम्हाला यूट्यूब लाईव्ह साठी कॅमेरामॅन साठी लागणारं स्टँड पुरविलं गेलं, त्यांचे देखील खूप खूप आभार व्यक्त करतो। यानंतर आपण वळूया सन्मानांकडे।
मी सन्मान होण्यापूर्वी वळतोय छोटेखानी मार्गदर्शनाचा 2 शब्द आपलं मनोगत व्यक्त करावं अशी विनंती करतो। सन्माननीय वारकड नागझर पंचायतीच्या सरपंच गौरी जोसलकर मॅडम, आपल्याला विनंती करतो की आपण 2 शब्द मार्गदर्शन करावं। VNPL सेशन 3च्या या बक्षीस वितरणाच्या सोहळ्यात उपस्थित व्यासपीठावर आमचे डेप्युटी सरपंच वसंत नाईक, पंच सदस्य देविदास चारी, तसेच माजी सरपंच मंदार परब, संजय तुळसकर आणि सगळे क्रिकेट टीमचे ओनर तसेच सगळे प्लेयर आणि सगळे उपस्थित असल्याने सगळ्यांचे स्वागत करता। कालच्यान आज सान मेरेन सगळे टीमी बरे खेळले आणि खेळान लास्टाक हार जीत ही असतात, सगळ्यांनी आपल्या तरेन बरो प्रयत्न केलो की जिखपाचे म्हणून, आणि सगळ्यांनी 2 दीस बरो ह्या ग्राउंडार खेळून बरे आपलो खेळाचो हे उत्साह दाखयलो, त्याबद्दल सगळ्यांचे हांव स्वागत करता आणि इतले 2 शब्द सांगून माझे 2 उतरां सोंपयता। धन्यवाद। तसेच वारकड नागझर पंचायतीचे डेप्युटी सरपंच सन्माननीय वसंत नाईक साहेब, आपल्याला विनंती आहे की आपण 2 शब्दात आपलं मनोगत व्यक्त करावं। नमस्कार सगळ्यांक। हांव आमचे सरपंच गौरी जोसलकर, पंच चारी आणि ह्या टीमीचे ओनर्स सगळ्यांक शुभेच्छा दिता। आणि ह्या भुरग्यांक आयज उमेदीन खेळले आसा, ते उमेदीन खेळून हांव कालच्यान आयज आनी काल हांव पळयता तांकां की उमेदीन अशें खेळ्ळे की तुटून पडले ते एकामेकाचेर। सो थँक्यू सो मच म्हणटा तुमकां। त्यानंतर या स्पर्धेत सहभागी झाल्यानंतर अनुभव कसा होता आम्हाला ऐकायला आवडेल। सन्माननीय वनलव संघाचे संघमालक मंदार साहेब, आपल्याला विनंती करतो की आपला मनोगत व्यक्त करावं। तुमकां सगळ्यांक नमस्कार। वारकड नागझर पंचायत प्रीमियर लीग सीझन 3 2023 हाज्या प्राइज डिस्ट्रिब्युशनाक आमच्या मध्ये उपस्थित आमचे गांवचे प्रथम नागरिक सरपंच सौ गौरी जोसलकर, तसेच त्यांचे वांगडी डेप्युटी सरपंच आमचे मित्र वसंत नाईक, नागझर गाव भागाचे आमचे पंच चारी, तसेच सगळे आमचे स्पॉन्सरर, टीम ओनर, माझे मित्र सगळेजाण, ह्या आमच्या 2 दीस टोर्नामेंटाक जे आमकां लागले ते अंपायर्स, स्कोरर, व्हडलो जो पदभार जो सांबाळतो आमचे सगळ्यांचे एंटरटेनमेंट केले ते आमचे कॉमेंटेटर। आयज आमकां 2 दीस इंग्लिश, हिंदी, मराठी आणि मालवणी बऱ्यातल्या बऱ्यापैकी हांगासर कॉमेंट्री ते कॉमेंटेटर आमचे, तसेच DJ आमचो सुनील। हांव आयज दोन्ही संघ जे फायनलीक पावलेले RC क्रिकेटर्स आणि किंग्स युनायटेड, तुमचे दोनूय संघांचे हांव अभिनंदन करता आणि विजयी जो संघ आहा तो किंग्स युनायटेड, तुमचे सगळ्यांचे हांव परतून एकदा अभिनंदन करून अशेंच तुमकां बेस्ट विशीस दिता। हो सीझन 3 मागीर 2 वर्सां आमी बरो टोर्नामेंट केलो, ह्या वर्सा टोर्नामेंट बरो जालो, थोडे कांय वयर सकयल झाले आसतले। म्हाका हांव ऑर्गनायझर एक रिक्वेस्ट करता की हेचेर आमी एक बसोन तेचेर परतून हे मिस्टेकी रिपीट जावचे ना अशें हांव आशा व्यक्त करता। तशेंच ह्या 2 दिसाचो आमकां यूट्यूब लायव्ह जो दिला तो गोवा कल्चरल स्पोर्ट्स, तेचेर अभिनंदन करता, कित्याक तेणी बऱ्यातले बरे एक लायव्ह आमकां दिले की आमी लास्ट इयर पळयताले की मदीं मदीं इंटरप्ट जातालो, पण हांव 2 दीस पळयतालो मदीं मदीं यूट्यूबाचेर वचून तेणी खंयच्याच व्यत्यय हाडटा कंटिन्युअस तेणी लायव्ह आमकां दिलेलो, हांव तेचे धन्यवाद म्हणटा। आजोगा सर म्हाका हांगा उलोवंक दिल्यात, हांव तुमचे आभार व्यक्त करता। धन्यवाद। यानंतर आपण सन्मानाकडे वळूया।
या 2 दिवसांच्या स्पर्धेसाठी उपस्थित आम्हाला लाभलेले पंच पॅनल यांचा सन्मान केला जातोय, कारण क्रिकेटमध्ये सगळ्यात कठीण काम कोणतं असेल तर ती पंचगिरी, कारण सर्व दबाव वेगवेगळी माणसं यांना हँडल करावं लागतं, प्रत्येक खेळाडूला वेगवेगळ्या पद्धतीने हँडल करावं लागतं. हे सगळ्यात जोखमीचं काम पार पाडणारे एक स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी मदत करणारे सन्माननीय राजू दाभोलकर सर यांचा सन्मान केला जातोय. सन्माननीय सहदेव शेट्ये साहेब आपल्याला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान व्हावा. यानंतर सन्माननीय मुन्ना दाभोलकर साहेब सर पंच यांचा देखील सन्मान केला जातोय. साईनाथ भोजी साहेब आपल्याला विनंती करतो की आपले शुभ हस्ते हा सन्मान व्हावा. यानंतर स्कोरर रविराज शेट्ये यांचा सन्मान केला जातोय. मी विनंती करतो रविराज शेट्ये आपल्याला. सन्माननीय वसंत नाईक साहेब आपल्याला विनंती करतो की आपले शुभ हस्ते हा सन्मान व्हावा. यानंतर 2 दिवस ज्याचं कौतुक झालं ते यूट्यूब लाईव्ह सन्माननीय कृष्णा यांचा सन्मान करण्याची विनंती करतो. गौरी जोसोलकर मॅडम आपल्याला विनंती करतो की आपले शुभ हस्ते कृष्णा यांचा सन्मान व्हावा. यानंतर हा मंडप आम्हाला पुरवणारे सन्माननीय विशांत मांद्रेकर यांचा सन्मान करण्याची विनंती करतो. देविदास चारी साहेब आपल्याला विशांत मांद्रेकर यांचा सन्मान केला जातोय, विनंती करतो. यानंतर आणखी एक पंच आपल्याला लाभले होते, सर्वांचे लाडके संकू पाडलोसकर आपल्याला विनंती करतोय की आपण व्यासपीठावर या. संकेत पाडलोसकर यांचा देखील सन्मान केला जातोय. प्रतिनिधी जर कोण असतील सर्वमान्य महादेव आरोलकर साहेब आपल्याला विनंती करतो. यानंतर तोरसेगावचे सुपुत्र युवा समालोचक म्हणून ज्यांनी आपली भूमिका बजावली ते सनी शेट्ये यांचा सन्मान करण्याची विनंती करतो. मंदार परब साहेब आपल्याला विनंती करतो. त्यानंतर आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवणारे डीजे साऊंड सिस्टीम सन्माननीय सुनील यांचा सन्मान
येथील नवोदित खेळाडू अप्रतिम पॉइंटला झेल टिपला होता. यानंतर सर्वात महत्वाची ट्रॉफी, मानाची ट्रॉफी, सांघिक पारितोषिकापेक्षाही घातले 2 फलंदाज अगदी यांची चुरस होती आणि यातमध्ये हायेस्ट स्कोरर येतोय श्रीकांत तिरोडकर. देविदास चारी साहेब आपल्याला विनंती करतो. 106 धावांची आतषबाजी करतोय आणि त्याच्या मागोमाग 91 धावा पटकावणारा होता तो सितार शेट्ये. आणि यानंतर सर्वात जास्त बळी मिळवणारा गोलंदाज, मोस्ट विकेट टेकर ऑफ द टुर्नामेंट, अर्थातच आपल्याला मॅन ऑफ द सिरीजचा सन्मान मिळवणारा सितार शेट्ये 10 गडी बाद करतोय स्पर्धेदरम्यान. मोस्ट विकेट टेकर सन्माननीय वसंत नाईक साहेब आपल्याला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान व्हावा. धन्यवाद. यानंतर सांघिक पारितोषिक 5व्या क्रमांकाची ट्रॉफी सन्मान्य विक्रम देसाई साहेबांकडून पुरस्कृत केली होती आणि 5व्या क्रमांकावर राहिलेला संघ वन लव. मी विनंती करतो कर्णधार संघ मालक आपल्याला विनंती करतो, मिथिल परब आपल्याला विनंती करतो की आपण या. विश्वनाथ देसाई साहेब आपल्याला विनंती करतो की हा सन्मान आपण करा. अप्रतिम कामगिरी करणारा आरसी क्रिकेटर संघ विनंती करतोय आरसी क्रिकेटर संघाला. सर्व संघ सहकारी या टीम ट्रॉफी मेडल्स
ज्यांच्या हातात मोबाईल आहेत जरा लाईट पेटवून लाईट मोबाईल ऑन करून जरा सहकार्य करा. थोडा वेळ आपण असंच सहकार्य करा. यानंतर धनवटीचे यानंतर आपण होऊया प्रथम क्रमांकाचं पारितोषिक. हॅलो, प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पटकावणारा संघ सीझन 3 चा मानकरी ठरतोय तो अर्थातच किंग्ज युनायटेड तुळसकरवाडी. चला या किंग्ज युनायटेड तुळसकरवाडी चला खेळून यायचंय. धन्यवाद. हॅलो, थांबा 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 जरा माशे राहा. यानंतर शेवटची ट्रॉफी देण्याआधी एक महत्वाची गोष्ट ते म्हणजे या बक्षीस वितरण प्रसंगी प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी प्रसंगी उपस्थित सरपंच मॅडम, डेप्युटी सरपंच, इतर पंच, इतर सदस्य, त्याचबरोबर इतर मान्यवर यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो. आणि यानंतर आपण बघूया त्याचबरोबर या मैदानाचे जमीन मालक यांचे देखील आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतो. तसेच पंच म्हणून लाभलेले राम नागवेकर यांचे देखील खूप खूप आभार व्यक्त करतो. आणि आमंत्रित करतो पुन्हा एकदा किंग्ज युनायटेड किंग्ज युनायटेड हॅलो हॅलो माशेराव माशेराव ओय 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 राव रे माशेराव मरे. हॅलो हॅलो. सो आमकां 2 दीस लाभलेले आमचे कॉमेंटेटर त्यांचे फेलिसिटेशन करपाचे मातशे उरलेले आहा. सो बऱ्यातलो बरो असो कॉमेंटेटर आमकां लाभलेले आसा 2 दीस. सिद्धू परब हांव विनंती करता मकरंद तेंच्यांनी सिद्धूक फेलिसिटेट करपाचो. बऱ्यातलो बरी अशी कॉमेंट्री आमकां 2 दीस आयकपाक मेळ्ळी. थँक्यू.
नमस्कार सगळ्यांक. एक बरो न्यूज आसा तुमकां सगळ्यांक. वारखंड नागजर पंचायत हॅलो वारखंड नागजर पंचायत वार्ड वायज एक क्रिकेट टुर्नामेंट दवरपाचो आसा आणि चडांत चड प्लेयरांनी भितर सहभागी जावपाची अशी विनंती करता तुमकां आणि बरेच बरे प्रायज दवरतले आमी. हां थँक्यू. वर्साच्या वर्सा